1930च्या दशकामध्ये अहमदनगर इथे वाङ्मयोपासक मंडळ नावाची एक संस्था कार्यरत होती. त्या संस्थेने 1934 साली श्री ज्ञानेश्वर दर्शन हा ग्रंथ 2 भागामध्ये प्रसिद्ध केला. जवळजवळ 1560 पानं असलेल्या ग्रंथामध्ये त्या काळातल्या ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचे जे श्रेष्ठ अभ्यासक होते या सर्वांचे निबंध समाविष्ट करण्यात आले होते. त्यामधील एक निबंध न्यायरत्न विनोदांचा होता व त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर दर्शन व आधुनिक पाश्चात्य तत्त्वविचार तौलनिक मीमांसा, जो आज आपला विषय आहे. सर्वप्रथम आपण हे जे शीर्षक आहे, या निबंधाचं जे शीर्षक आहे त्याचा अर्थ आपण समजावून घेऊया. दर्शन ह्या शब्दाचा एक अर्थ तत्त्वज्ञान असा आहे, तौलनिक म्हणजे तुलना व मीमांसा म्हणजे अभ्यास. तर शीर्षक असं आहे की ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबर केलेली तुलना किंवा तुलनात्मक अभ्यास. तर हे जे पुढचे जे 20-25 मिनटं मी तुमच्याशी जो संवाद साधणार आहे तो संवाद अत्यंत साध्या सोप्या सरळ अशा मराठीमध्ये असणार आहे. पण ज्या वेळेला मला या निबंधातील काही वाक्य कोट करावी लागतील तर त्यावेळेला मी जशीच्या तशी करेन. पण आपण जसं शीर्षकाच्या बाबतीत केलं तसं एखादा जर का अवघड शब्द आला तर त्याचा अर्थ मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, काही ठिकाणी इंग्रजी शब्द जे असतात ते तसेच्या तसे वापरणं फायद्याचं ठरतं. तर काही इंग्रजी टर्मिनॉलॉजी मी जशीच्या तशी वापरेन. आता आपण परत या विषयाकडे जाऊया. त्या काळामध्ये या ग्रंथाचा आणि त्यातल्या त्यात ह्या महर्षी विनोदांच्या निबंधाचा खूप मोठा गौरव झाला असणार असा माझा तर्क आहे. पण त्या काळातली वृत्तपत्र व अशा विषयाला वाहिलेली मासिकं उपलब्ध नसल्यामुळे त्याचा मी अभ्यास करू शकलो नाही. पण महर्षींच्या पश्चात 1971 एका स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्या स्मरणिकेचं नाव होतं महर्षी विनोद स्मृती संहिता. तर या स्मृती संहितेमधील 3 लेखांमध्ये या निबंधाचा उल्लेख केलेला आढळतो. आत्मानुभवी वैज्ञानिक या लेखात स्वर्गीय श्री के क्षीरसागर म्हणतात, सुमारे 30-35 वर्षामागे ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानासंबंधी ज्ञानेश्वर दर्शनरूपी 2 खंडात मिळून अनेक विद्वानांचे लेख प्रसिद्ध झाले होते. त्यात प्रसिद्ध झालेला न्यायरत्नांचा सुमारे 60 पानांचा लेख सटीप पुस्तकरूपाने वेगळा काढण्याच्या योग्यतेचा आहे. तो एकच लेख जरी न्यायरत्न विनोद यांनी लिहिला असता तरी त्यांचं नाव अर्वाचीन मराठी तत्त्वज्ञान वाङ्मयामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून अमर झालं असतं. अर्वाचीन म्हणजे आधुनिक. तर क्षीरसागर हे साहित्य संमेलनाचे 1 वर्षी अध्यक्ष होते आणि मराठी साहित्याचे टीकाकार म्हणून त्यांची फार मोठी ख्याती होती. तर ते असं म्हणतात की महर्षींनी बाकी काहीही लिखाण केलं नसतं आणि फक्त हा एक लेख जरी लिहिला असता तरी आधुनिक मराठी तत्त्वज्ञान वाङ्मयामध्ये त्यांचं नाव अजरामर झालं असतं. अशाच पद्धतीचे गौरवोद्गार स्वर्गीय गोपीनाथ तळवलकर व स्वर्गीय दा न शिखरे यांनी आपापल्या लेखामध्ये काढलेले आहेत. त्यानंतर 1980 साली रा दामले, जे महर्षींचे कॉलेजमधले वर्गमित्र होते, त्यांनी आधुनिक आरण्यके व एक मूर्तिभंजकाचे तत्त्वविचार या पुस्तकाचं संपादन केलं आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणतात,
या प्रारंभीच्या काळातच ज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथात त्यांचा ज्ञानेश्वर विषयक विद्वत्तापूर्ण व संशोधनपूर्वक लिहिलेला विस्तृत निबंध छापला गेला व तो अद्यापही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकास फार उपयुक्त व मौलिक वाटतो. आता ह्यानंतर आपण एका विषयाकडे येऊया की हाच विषय महर्षींनी आपल्या निबंधासाठी का बरं निवडला असेल. तर त्याचं उत्तर ते असं देतात, ज्ञानेश्वरांचा तत्वसंदेश ही पाश्चात्य तत्त्वज्ञानाची ध्येयसीमा आहे, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे लक्ष्य आहे. या लक्ष्यापासून किंवा ध्येयापासून पाश्चात्य तत्त्वज्ञान किती दूर अथवा निकट आहे इतकेच स्पष्ट करण्याचा या तौलनिक अध्ययनाचा हेतू आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की पाश्चात्य तत्त्वज्ञानाला जर का प्रगती करायची असेल तर ती कुठल्या दिशेने प्रगती करायची हे त्यांना कळलं पाहिजे. तर ज्ञानेश्वरांचं जे तत्त्वज्ञान जे आहे तो एक चांगला बेंचमार्क होईल आणि त्याच्या दिशेने त्यांना प्रगती करणं, काय कुठल्या दिशेने जायचं ते त्यांना कळेल. आणि त्याचबरोबर ते पुढेही असंही म्हणतात, ज्ञानेश्वरांच्या बाजूने पाहावयाचे झाल्यास अशा तुलनेमुळे त्यांनी संस्थापलेल्या सिद्धांतांना यत्किंचित देखील अधिक महत्त्व येईल असे मात्र नव्हे. ही तुलना बहुतांशी एकदेशीयच असणार. म्हणजे ते असं म्हणतात की या तुलनेचा ज्ञानेश्वरांना काही फायदा होणार नाही, ज्ञानेश्वर महाराजांना काही फायदा होणार नाही. जो फायदा होणार आहे तो फक्त पाश्चात्य तत्त्वज्ञानाला होणार आहे. तर यानंतर आपण हा जो काही निबंध लिहिला त्याचा त्यांचा इंटेंडेड ऑडियन्स म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी कुणासाठी हा निबंध लिहिला होता याचा आपण विचार करू. आणि त्याचं उत्तर ते पुढे देतात, आजच्या काही ग्रंथकारांमध्ये अशा प्रकारची एक दुष्ट प्रवृत्ती आढळते, दुष्ट प्रवृत्ती की भारतीय तत्त्वज्ञानाला पाश्चात्य दृष्टिकोनाचा व पाश्चात्य भूमिकांचा निकष लावावयाचा. ही प्रवृत्ती हिंदू लोकांच्या मानसिक गुलामगिरीची जितकी द्योतक आहे तितकीच ती अवास्तव व अयथार्थ आहे. म्हणजे थोडक्यात असं की भारतीय तत्त्वज्ञान बरोबर का चूक हे कसं ठरवायचं. तर पाश्चात्य तत्त्वज्ञानात काही त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज सापडतात का बघायचं. आता उदाहरणार्थ इमॅन्युएल कॅन्ट नावाचा एक पाश्चात्य तत्त्वज्ञ होता. मग समजा शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा आणि त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज सापडल्या, हां मग हे बरोबर आहे, हां ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही साधर्म्य नाही, मग हे चूक आहे. तर हे जे पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण करण्याची जी पद्धत होती आणि ते करणारे जे विद्वान होते तर त्या विद्वानांसाठी हा लेख महर्षींनी लिहिला असं मला वाटतं. त्यांना असं सांगायचं होतं की हे पाश्चात्यांचं अंधानुकरण तुम्ही थांबवा आणि ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची थोरवी तुम्ही लक्षात घ्या. तर यानंतर आपण या निबंधामध्ये जे 4 विषय त्यांनी समाविष्ट केलेले आहेत त्याकडे येऊया. हा निबंध हा PhDच्या शोध निबंधासारखा आहे आणि तो अवघड आहे, क्लिष्ट आहे. तर आपण त्यामध्ये असलेल्या सर्व विषयांना स्पर्श करणार आहोत. पण त्याचबरोबर मी आपणाला ग्वाही देतो की आपलं जे विवेचन असेल ते साध्या सोप्या आणि सरळ अशा मराठीत असणार आहे. तर त्यांनी जो पहिला विषय या निबंधामध्ये घेतला होता तो होता डार्विनचा उत्क्रांतीवाद. आता सुरुवातीच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इज द क्रिएशन पॉसिबल विदाउट ए क्रिएटर. याचा अर्थ असा, निर्मिती ही निर्मात्याशिवाय शक्य आहे का. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं दिलंत की येस द क्रिएशन इज पॉसिबल विदाउट ए क्रिएटर, तर त्याला आपण मेन स्ट्रीम सायन्सचा व्ह्यू समजू. मेन स्ट्रीम सायन्स असं म्हणतं की द क्रिएशन इज पॉसिबल विदाउट ए क्रिएटर. पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही, याच्यासाठी काहीतरी एका अदृश्य शक्तीची जरुरी आहे, तर आपण असं समजू की तुमची परमेश्वर शक्तीवरती, श्रद्धा हा शब्द मी वापरत नाही, विश्वास आहे असं आपण म्हणू. भारतातील जे सांख्य दर्शन आहे
तर ते असं सांगतं की ही जी प्रकृती जी आहे तर त्याबरोबर एक पुरुष पण आहे, आणि पुरुष म्हणजे वैश्विक चैतन्य. म्हणजे हे जे आपणाला दिसणारं भासणारं द वर्ल्ड ऑफ मॅटर आपण म्हणू, तर त्याच्याबरोबर एक कॉस्मिक कॉन्शियसनेस, कॉस्मिक इंटेलिजन्स किंवा वैश्विक चैतन्य पण आहे. पण ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की हे वैश्विक चैतन्य आपल्या लक्षात येत नाही, पण द वर्ल्ड ऑफ मॅटर जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. आता या बाबतीमध्ये मेन स्ट्रीम सायन्सचा व्ह्यू असा आहे की बाबा हे वैश्विक चैतन्य वगैरे काही आमच्या लक्षात येत नाही, पण ते हे वर्ल्ड ऑफ मॅटर जे आहे, वर्ल्ड ऑफ मॅटर ते आमच्या लक्षात येतं. त्याला गव्हर्न करणारे जे फिजिकल लॉज आहेत ते आमच्या लक्षात येतात. कुठल्याही गोष्टीची उपपत्ती किंवा लॉजिकल एक्सप्लेनेशन आम्हाला देता येतं. मग हे जर का सर्व देता येत असेल तर या परमेश्वरी शक्तीची आम्हाला जरुरी नाही. ते विश्वास नाही वगैरे असं म्हणत नाहीत. ते म्हणतात की या सर्व गोष्टीची उपपत्ती आम्हाला समाधानकारक लावता येते. आता या बाबतीमध्ये सायन्सला असं का वाटतं, तर असं समजलं जातं की 1687 साली न्यूटन यांनी प्रिन्सिपिया मॅथमॅटिका नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्यानंतर वेस्टर्न सायन्सची सुरुवात झाली असं समजलं जातं. आणि 350 वर्षामध्ये आपण ही रिव्होल्युशन पाहताच आहात. त्यामुळे सायन्सचा हा जो काही विश्वास आहे, कॉन्फिडन्स जो आहे, तो अनाठायी आहे असं म्हणता येत नाही. आता डार्विनचा उत्क्रांतीवाद काय सांगतो की या पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये वैविध्य सापडतं. हजारो लाखो पद्धतीच्या वनस्पती आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, मत्स्य आहे, कीटक आहेत, करोना व्हायरस आहे. तर ह्या सर्व गोष्टींची उत्पत्ती एका एकजीवीय एकपेशीय जीवापासून झाली. ए सिंगल सेल ऑर्गॅनिझमपासून या गोष्टीची उत्पत्ती झाली असं डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगतो. तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, थोडंसं वाईट पण वाटेल, पण ही एक काय म्हणूया सर्वमान्य शास्त्रीय सत्य म्हणून समजलं जातं की आपल्या सर्वांचा पूर्वज हा एक अमिबा होता किंवा एकपेशीय जीव होता. ही गोष्ट सायन्सनी मान्य केलेली आहे आणि हे मान्य म्हणजे सार्वत्रिक मान्य झालेलं सायन्स आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की या सिंगल सेल ऑर्गॅनिझमपासून मनुष्यासारख्या अत्यंत कॉम्प्लिकेटेड अशा ऑर्गॅनिझमची उत्क्रांती कशी झाली. तर या बाबतीमध्ये मेन स्ट्रीम सायन्सचं असं म्हणणं आहे की आम्ही जड नियमानुसार या सर्व गोष्टीची उपपत्ती लावू शकतो. आपण ही गोष्ट जरा उदाहरण घेऊन समजूया. आपल्याकडे कालनिर्णय हे कॅलेंडर असेल तर त्या दिवशी प्रत्येक दिवशी तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्यास्ताची वेळ दिलेली असते, पौर्णिमा आणि अमावस्या सांगितलेली असते, भविष्यकाळात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे हेही सांगितलेलं असतं. तर हे कसं काय त्यांना शक्य होतं. तर ह्या ज्या हेवनली बॉडीज आहेत त्यांना गव्हर्न करणारे जे फिजिकल लॉज आहेत, तर त्या फिजिकल लॉजप्रमाणे तुम्ही जर का कॅल्क्युलेशन्स केली तर या सर्व गोष्टी तुम्हाला ठरवता येतात. पण त्यासाठी कुठलीही अदृश्य शक्ती, परमेश्वरी शक्ती वगैरेची जरुरी भासत नाही. तर मेन स्ट्रीम सायन्सचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टींची आम्ही फिजिकल लॉजप्रमाणे उत्पत्ती लावू शकतो, तसंच ही उत्क्रांतीसाठी जे काही नियम आहेत त्या नियमांचा आम्ही वापर केला तर आम्हाला उत्क्रांतीवादसुद्धा सांगता येतो किंवा एक्सप्लेन करता येतो. मग हे दोन लॉज कुठले, तर एकाला म्युटेशन म्हणतात आणि दुसऱ्याला नॅचरल सिलेक्शन म्हणतात. आता करोना व्हायरसमुळं म्युटेशन हा शब्द सगळ्यांना माहीत झालेला आहे की डेल्टा व्हेरियंट आला, हे झालं वगैरे वगैरे. आणि नॅचरल सिलेक्शन याचा अर्थ असा, तुम्ही सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं ऐकलं असेल, तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट याचा अर्थ नॅचरल सिलेक्शन असं आपण म्हणूया. आणि दुसऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही उत्क्रांती जी आहे तर ती वैश्विक चैतन्याच्या मदतीशिवाय शक्य आहे असं वाटत नाही. त्या शक्तीची इच्छा होती म्हणूनच ही उत्क्रांती झाली. आता महर्षींनी जे आपल्या निबंधामध्ये जे सांगितलेलं आहे ते हेच सांगितलेलं आहे की
वैश्विक चैतन्याच्या त्यांनी स्वयंचेष्टा असं म्हटलं, म्हणजे त्याची इच्छा होती म्हणून ही उत्क्रांती झाली. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की 21व्या शतकामध्ये ही जी द क्रिएशन इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ ए क्रिएटर, हा जो व्ह्यू आहे त्याला इंटेलिजंट डिझाईन असं म्हणतात. आणि तुम्हाला जर का या बाबतीत जास्त माहिती पाहिजे असेल तर डार्विन्स डाऊट असं स्टीफन मायर यांचं पुस्तक आहे, त्याचा अभ्यास करा. जर का तुम्हाला क्लासिकल डार्विनची थिअरी काय होती हे माहिती पाहिजे असेल तर ब्लाइंड वॉचमेकर म्हणून रिचर्ड डॉकिन्स म्हणून आहेत, त्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शका. तर आपण आता दुसऱ्या विषयाकडे येऊया. जो दुसरा विषय महर्षींनी आपल्या निबंधात त्याला समाविष्ट केलं आहे तो म्हणजे पाश्चात्यांचं मानसशास्त्र. तर ह्या पाश्चात्यांच्या मानसशास्त्रामध्ये त्यांनी वॉटसन यांचा बिहेवियरिझम किंवा वर्तनवाद, इव्हॉन पावलॉव यांचे कंडिशनल रिफ्लेक्सिस म्हणजे इव्हॉन पावलॉव यांच्याकडं बऱ्याचशा कुत्र्यांच्यावरती प्रयोग करून त्यांनी ही कंडिशनल रिफ्लेक्सिस ही उपपत्ती सांगितली. आणि त्यानंतर सिगमंड फ्रॉइड आणि ऑल्फ्रेड ॲडलर हे 20व्या शतकातले जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांची जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताची चर्चा या निबंधामध्ये महर्षींनी केलेली आहे. महर्षींनी असं फ्रँकली म्हटलेलं आहे या निबंधामध्ये की हा जो सिगमंड फ्रॉइडचे जे काही व्ह्यूज जे आहेत किंवा त्याचे जे काही विचार आहेत ते 1-2 अपवाद सोडले तर ते काही बरोबर वाटत नाहीत, हे ठीक नाही आहे असं त्यांना वाटतं. आणि 21व्या शतकामधील जे मानसशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की फ्रॉइड वॉज रॉंग अबाउट ऑलमोस्ट एव्हरीथिंग. म्हणजे फ्रॉइड सगळ्याच बाबतीत थोडं चुकलेलंच होतं त्याचं. आता हीच गोष्ट जवळजवळ 85 ते 90 वर्षापूर्वी महर्षींनी सांगितली. पण त्याचबरोबर ते असंही म्हणतात की ह्या मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये खूप चांगला असा गायडन्स आहे. ते म्हणतात ज्ञानेश्वरीत शेकडो ठिकाणी मानसशास्त्र विषयक सुंदर विचार विखुरलेले आहेत. पाश्चात्य मानसशास्त्राच्या एकूण एक भूमिका ज्ञानेश्वर वाङ्मयात आढळतात. बुद्धी व इच्छाशक्ती याविषयीची श्री ज्ञानमाऊलींची भूमिका पाश्चात्य मानसशास्त्रास आदर्शभूत आहे, ध्येयस्वरूप आहे, कारण त्यांनी केलेले विवेचन एकांगी व मर्यादित नसून सत्याची यथार्थ ओळख करून देणारे आहे. सुरुवातीला ते जसं म्हणाले ते की पाश्चात्य तत्त्वज्ञानाला कुठल्या दिशेने जायचं आहे तर हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता जो तिसरा विषय जो महर्षींनी जो या निबंधामध्ये समाविष्ट केलेला आहे तो आहे क्वांटम मेकॅनिक्स आणि आइन्स्टाईन यांची स्पेशल आणि जनरल रिलेटिव्हिटी. तर या बाबतीत मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की 1975मध्ये फ्रिड्जॉफ काप्रा नावाच्या एका ऑस्ट्रियन सायंटिस्टचं ताओ ऑफ फिजिक्स या नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. ते खूप गाजलं, त्याच्या जवळजवळ 10 लाख प्रती निघाल्या आणि त्याचं मराठीत भाषांतर पण झालेलं आहे. मॅजेस्टिक प्रकाशननी अविनाश ताडफळे अशा ह्यांनी ते ट्रान्सलेशन केलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भौतिकशास्त्र व अध्यात्म. तर हे ताओ ऑफ फिजिक्सच्या इंट्रोडक्शनमध्ये फ्रिड्जॉफ काप्रा काय म्हणतात की पॅरलल्स बिटवीन मॉडर्न फिजिक्स अँड ईस्टर्न मिस्टिसिझम. आता ईस्टर्न मिस्टिसिझम या गोष्टीचा ट्रान्सलेशन आपण भारतीय अध्यात्मशास्त्र असं करू आणि मॉडर्न फिजिक्स म्हणजे आधुनिक विज्ञान. मॉडर्न फिजिक्स म्हटलं की ऑलवेज इट इज क्वांटम मेकॅनिक्स आणि रिलेटिव्हिटी ऑफ आइन्स्टाईन. तर ह्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे त्याचा अर्थ असा आहे की आधुनिक विज्ञान आणि भारतीय अध्यात्मशास्त्र यामधील साम्य किंवा यामधील साधर्म्य. तर हाच विषय महर्षींनी 1934च्या निबंधामध्ये त्यांनी हाताळलेला होता. फरक इतकाच की हे काप्रा यांचं जे पुस्तक आहे ते 1975 साली आलं आणि बरोबर 40 वर्ष आधी हाच विषय महर्षींनी आपल्या निबंधामध्ये त्याला हाताळलेला होता. आता हा जो चौथा जो विषय त्यांनी आपल्या निबंधामध्ये समाविष्ट केलेला आहे तर त्याचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ परसेप्शन. आपल्याला ज्ञान होतं म्हणजे काय होतं हा महर्षींचा फार जिव्हाळ्याचा विषय होता
आणि त्यावरती त्यांनी बरीच साधनासूत्र आणि बरंच वाङ्मय लिहिलेलं आहे, केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. ह्याला इंग्रजीमध्ये एपिस्टेमॉलॉजी असं म्हणतात. आणि एपिस्टेमॉलॉजीमधले ते मास्टर होते, वादातीत ते मास्टर होते. तर त्याची एक आठवण ज्ञानदूतच्या संपादकांनी सांगितलेली आहे. 1961च्या ज्ञानदूतच्या अंकामध्ये त्यांना महर्षींचा एक लेख पाहिजे होता आणि तो लेख महर्षींनी त्यांना दिला आणि त्याचं नाव होतं ज्ञानाचे ज्ञान अर्थात ज्ञानक्रियेचे विश्लेषण. तर ते संपादक असं सांगतात की आम्ही लेख मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले बसा, आणि त्यांनी 25 मिनिटामध्ये हा अत्यंत अवघड, आय कॅन प्रॉमिस यू, एपिस्टेमॉलॉजी हा एक अत्यंत अवघड असा विषय आहे. तर त्याच्यावरती त्यांनी 25 मिनिटामध्ये त्यांना लेख डिक्टेट केला. ही ॲब्सोल्यूट मास्टरी असल्याशिवाय हे 25 मिनिटामध्ये लेख सांगणं ही गोष्ट निश्चितपणे शक्य नाही आहे. तर ह्या चौथ्या विषयामध्ये ज्या प्रॉब्लेम ऑफ परसेप्शनमध्ये त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञांना काय म्हणायचं हे सांगितलं आहे. मी जे तत्त्वज्ञानचे जे विचार त्यांनी मांडले त्यांची फक्त नावं वाचतो. रेने देकार्त, जॉन लॉक, मेनॉंग, इमॅन्युअल कॅन्ट, सांतायाना वगैरे वगैरे, जवळजवळ 9 नावं त्यांनी दिलेली आहेत. त्यानंतर जे भारतीय तत्त्वज्ञ आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भगवान पातंजली, मधुसूदन सरस्वती, ब्रह्मानंद, या हस्तामलक, सुरेश्वराचार्य अशा जवळजवळ 13 जणांची त्यांनी नावं दिलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटी जसं त्यांनी मानसशास्त्रांच्या बाबतीत सांगितलं की ज्ञानेश्वरांचं विवेचन किती मानसशास्त्राचं सुंदर आहे, तसं ह्याही बाबतीमध्ये ते म्हणालेले आहेत की ह्या प्रॉब्लेम ऑफ परसेप्शनमध्ये ह्यांचं किती छान विवेचन आहे. तर मला दिलेली वेळ आहे ती आता संपत आलेली आहे. सर्वात शेवटी मी असं म्हणतो की जो त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की वेस्टर्न सायन्सला कुठल्या दिशेने जायचं आहे, तर त्यामध्ये ते असं म्हणतात की त्यांनी अपरोक्षानुभूती किंवा अमृतानुभव किंवा अनुभवामृत या दिशेने जायचं आहे. याचा मला अर्थ समजलेला असा की जडवादाकडून चैतन्यवादाकडे तुम्ही जायला पाहिजे. तुमच्यात असलेल्या आत्मतत्वाची अनुभूती तुम्ही घेतली पाहिजे. हे विश्वात असलेलं चैतन्य ते तुम्ही जाणलं पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर तुमच्या तत्त्वज्ञानाचं जो काही इमारत, बंगला, महाल जो काही उभारायचा आहे तो तुम्ही उभारा, असा महर्षींनी पाश्चात्य तत्त्वज्ञाना असं त्यांनी सांगितलेलं आहे. या व्याख्यानामध्ये काही व्यक्तींची मला अमूल्य मदत झाली, त्यांचं मी नाव उल्लेख करतो. माझी कन्या मधुरा, माझी बहीण मधुमालती, या दोघींनी माझी ड्राफ्ट भाषणं न कंटाळता ऐकून मला खूपच मोलाचा फीडबॅक दिला. त्याबद्दल मी त्यांना आवडणार नाही मी आभार व्यक्त केलेले, पण मी त्यांचा आभारी आहे. बाबांनीसुद्धा मला खूप या बाबतीमध्ये चांगला गायडन्स केला, त्याबद्दल त्यांनाही मी आभार म्हटलेला आवडणार नाही, पण एक औपचारिकता म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि मला या विषयावरती बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करून आणि महर्षींच्या पवित्र स्मृतीला वंदन करून मी माझं भाषण संपवतो. नमस्कार.